साडी एकच घ्यायची होती, एवढ्या साड्या टाकल्या तर काम. हा बरं बरं बरं. विषय एवढाच आहे, दुकानदाराला माहित आहे बाई एकच घेणार, बाईला माहित आहे मी एकच घेणार, एवढ्या साड्याचं काय काम आहे? प्रश्न एवढाच आहे आता. हा तसं एवढ्या शास्त्राचे मत कशामुळं? बर, दुकानदारानं आपल्या दुकानामध्ये माल कंपनीतून चांगला म्हणून मागिला का बेकार म्हणून मागिला? चांगला म्हणून मागिला. चांगला म्हणून मागून एवढ्या साड्या टाकल्या, कमाल आहे. मग आता लक्ष करा, ते दुकानदार स्वतःहून म्हणतंय हे बघा हिची किंमत एवढी, हिची किंमत एवढी, हिची किंमत आहे ना. आता एक तर साडी त्याला विकायची, 100% विकायची, गिऱ्हाईक तर वापस जाऊ द्यायचं नाही, फसवूही द्यायचं नाही, आहे ना. आणि त्याला तर त्या गिऱ्हाईकाला साडी द्यायची. हे बघा ह्या साडीचा रंग थोडा थोडा फिका होते. कोण म्हणायला? दुकानदार. आणि हे बघा या साडीचे थोडे थोडे लुंगशे निघतात. काय निघतात? म्हणजे त्याच्यातून साड्या काय व्हायला जातात? कट व्हायला जातात. चित्तामधून त्या बाईच्या साड्याचे असं 5-50 कमी म्हणलं तर ती बाई पाणी घालते त्याच्याकडे. आता हे बघा 50 रुपयाने कमी आहे पण लुंगसं निघतात. नाही मला काय करायची, मला अशी लुंगसावाली नको, हिचा रंग जातं, ही बिकटली आहे. आणि ही साडी घरी गेल्यावर खोलायची असते, इथं दुकानात खोलायची परवानगी नाही. डॅमेज एखादा निघालं तर तुम्हीच जबाबदार त्याची. मध्ये डॅमेज एखादा निघाला तर जबाबदार कोण? तुम्ही. म्हणजे 2-3 साड्या तर कटल्या. आता पायीच्या 5.5 मीटरचा शिक्का आहे, पण कधी कधी 4 मीटरवालं देते कंपनीवालं. किती मारतं? 5.5 मीटरचा छापा, पण कवा कवा 4 मीटरच निघते. म्हणजे या 4-5 साड्या एरी कटल्या, ही मात्र साडी गॅरंटेड आहे. काय एवढा ढीक टाकून त्याचं तात्पर्य काय? एक आहे. तसं एवढं सांगायचं कशा करता? तुम्हाला एक वस्तू कळण्याकरता. फक्त एकच वस्तू कळणार. तुम्हाला डायरेक्ट जर एक वस्तू सांगितली तर तुम्हाला पटत बी नाही, कळत बी नाही. आता चांगलं म्हणण्याकरता दुसरी वस्तू खराब लागते, हिच्यापेक्षा ही वस्तू कशी आहे? चांगली आहे म्हणाय, तिच्या सापेक्ष एक वस्तू लागत असते. असा प्रकार आहे ते आपल्या वृत्ती प्रभाकरामध्ये अशी गोष्ट. म्हणून मी एवढ्या गडबडीनं सांगणार नाही तुम्हाला. गडबडीनं सांगितल्यावर मी मग त्यातलं एखादंच राहील तर काय की. म्हणून मी 100% तुमच्या गळी उतरण्याचा काय करणारे प्रयत्न करणारे, सहज वाटावं तुम्हाला वृत्ती प्रभाकर. हे ग्रंथ एवढा क्लिष्ट आहे, कठीण आहे, कळायला फार असं तुम्ही स्वतः वाचायला जाल ना, फेकून देता या ग्रंथाला हातातून, ताण पडेल डोक्याला तुमच्या.
कळणार नाही लवकर. आता आपण एवढं दमन कशामुळे घ्यायला लागलो? आता आपल्याला वृत्ती म्हणले अवघड वाटायचे काय? नाही, अंतःकरणाचा किंवा अज्ञाचा ज्ञान परिणाम म्हणजे वृत्ती. आणि एकदाच वाचून दाखवलं आणि पुन्हा विचारलं असतं काही कळालं नसतं. आहे. आता वरती ज्ञान किती प्रकारचं म्हणलं तर 2 प्रकारचे, एक परमा आणि अप्रमा आहे ना. आता प्रमाणानं काही ज्ञान झाले बरं काय, 6 प्रमाणानं ज्ञान झाले. आता तुम्हाला विचारलं रूपाचं ज्ञान डोळ्यानं झालं, बरोबर आहे ना. रूपाचं ज्ञान कशानं झालं? डोळ्यानं. शब्दाचं ज्ञान कशानं झालं? कानानं. स्पर्शाचं ज्ञान कशानं झालं? त्वचेनं झालं. रसाचं ज्ञान जिभेनं झालं. आणि गंधाचं ज्ञान नाकात. सुखदुःखाचं ज्ञान कशानं झालं? सुख मी सुखी आहे ज्ञान नाही काय? मी दुःखी आहे ज्ञान नाही काय? आहे ना. बरं, याला व्यवहारात कोणी मान्य करतं का करत नाही? एखाद्यानं विचारलं, बाबा तुम्ही जेवत असताल तर हात धुयाला इथे या. याचा अर्थ बाबा काय काढील? माझी मुलगी कितीतरी दुःखामध्ये आहे, बरोबर आहे. मग मी दुःखी हे ज्ञान तुम्हाला कोणत्या प्रमाणात झालं? सांगा बरं. मान्य केलं ना काय व्यवहारामध्ये? मी सुखी आहे बाबा, मी सुखी आहे यालाही बाबा खुश झाले. आणि मी दुःखी आहे यालाही बाबा मान्य केलं ना. सुखालाही मान्य केलं, दुःखालाही मान्य केलं. मग हे सुख दुःखाचं जे ज्ञान आहे का नाही? आहे ना. मग हे ज्ञान तुम्हाला कशानं झालं? आता मी असं विचारायलो, आता सांगा. आता अनुमान प्रमाणानं कसं झालं? इथं का धूर दिसायला का? आता धुरावरून अनुमान प्रमाणाचं ज्ञान झालं. आता मी सुखी आहे याचा का धूर निघालता का दुःखाचा धूर निघालता? ज्ञान नाही काय? कोण्या प्रमाणानं झालं? कसं झालं शब्द प्रमाणानं? आता शब्द प्रमाणानं ते परगावामध्ये पत्नी गेलेली होती, समजा दवाखान्यात होती, तिथून फोन आलता. आता इथून काय झालंय? आता मी सुखी आहे दुःखी आहे, मी सुखी आहे किंवा दुःखी आहे असं मला ज्ञान कोण्या प्रमाणानं झालं? कसं झालं? सांग. चला, बुद्धी चक्रायली का चक्रानं? हुशारी गळायली का गळानं? सांग आता. हो दे हुशार किती हे तू कळती हुशारी. आता सुख दुःखाचं ज्ञान कोण्या प्रमाणानं झालं? लय कोणतीकडे हुशारी करू लागलं, चल म्हणत तिथं पोथीला. आज सांग सुख दुःखाचं ज्ञान कशात झालं? तर हे ज्ञान कोण्याही प्रमाणानं झालेलं नाही. ज्ञान आहे पण प्रमाणा वाचून त्याचं नाव अप्रमाण. त्याचं नाव काय? अप्रमाण. कोण्याही प्रमाणानं ज्ञान झालेलं नाही, पण ज्ञान तर आहे. म्हणून याला काय म्हणायचं? अप्रमाण. अप्रमाण. मग वरती ज्ञान किती प्रकारचे? कोणते? प्रमा आणि अप्रमा. आता तुम्हाला कळालं. प्रमाणा वाचून जे ज्ञान असतं त्याला काय म्हणायचं? अप्रमाण. आणि प्रमाणानं होतं त्याला काय म्हणायचं? प्रमाण. प्रमाणानं होतं त्याला प्रमा म्हणायचं. प्रमाणा वाचून होते त्याला काय म्हणायचं? अप्रमा.
आता अप्रमाज्ञान सुद्धा व्यवहार कालामध्ये बाद होईना झालं. प्रमाणाचंही व्यवहार कालामध्ये ज्ञान बाद होत नाही, म्हणजे खोटं ठरत नाही, आणि अप्रमाचं ज्ञान सुद्धा खोटं ठरत नाही, आहे ना. म्हणा प्रमाणजन्य ज्ञानास प्रमा म्हणावे. आता प्रमाणजन्य या शब्दाचा अर्थ काय झाला? प्रमाणापासून उत्पन्न झालेलं ज्ञान. जन्य म्हणजे उत्पन्न झालेलं ज्ञान. जन्य या शब्दाचा अर्थ काय होतं? उत्पन्न झालेलं ज्ञान. प्रमाणजन्य म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न झालेलं ज्ञान, आहे ना. त्याला काय म्हणावं? प्रमाण. प्रमाणजन्य ज्ञानास प्रमा म्हणावे. 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 प्रमा कशाला म्हणावे? वाचायचे का? प्रमाणजन्य ज्ञानास प्रमा म्हणावे. 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 प्रमा म्हणावे. प्रमाणजन्य ज्ञानास प्रमा म्हणावे. प्रमा म्हणावे. प्रमाणजन्य ज्ञानास प्रमा म्हणावे. प्रमा म्हणावे. प्रमाणजन्य ज्ञानास प्रमाणजन्य ज्ञानास प्रमा म्हणावे. प्रमा म्हणावे. प्रमाणजन्य ज्ञानास प्रमा म्हणावे. प्रमाणजन्य ज्ञानास प्रमाणजन्य ज्ञानास प्रमा म्हणावे. प्रमा म्हणावे. प्रमाणजन्य ज्ञानास प्रमा म्हणावे. प्रमाणजन्य ज्ञानास प्रमा म्हणावे. प्रमाणजन्य ज्ञानास प्रमा म्हणावे. हां, आता म्हणा त्याहून भिन्नास अप्रमा म्हणावे. त्याहून भिन्नास अप्रमा म्हणावे. आता त्याहून भिन्नास म्हणजे या सहा प्रमाणाहून जे वेगळं असतं त्याला काय म्हणायचं? अप्रमाण. प्रमाणापेक्षा वेगळं असतं त्याला काय म्हणायचं? प्रमाण. प्रमाणाहून भिन्न त्याला अप्रमा म्हणायचं. त्याहून भिन्नास अप्रमा म्हणावे. प्रमाज्ञान हे यथार्थच असते. यथार्थ या शब्दाचा अर्थ काय झाला? खरं असतं. व्यवहार कालामध्ये त्याच्यामध्ये खोटेपणा नसतं, त्याला यथार्थ म्हणायचं, योग्य म्हणायचं. तिथं धोका होत नाही व्यवहार कालामध्ये, आहे ना. सहा प्रमाणापासून झालेल्या ज्ञानामध्ये काय होत नाही? धोका होत नाही. आता वेदांत शास्त्रानं सहा प्रमाणानं व्यवहार कालामध्ये ज्ञान होतं असं सांगितलेलं आहे. सकाळ टू संध्याकाळ जे ज्ञान होतात ते किती प्रमाणानं? सहा प्रमाणानं होतात. आता त्याच्यामध्ये कोणी एकच प्रमाणानं भागिलेलं आहे, कोणी आता अनेकाचे अनेक मतं येतं बरं का. पण वेदांत शास्त्रानं म्हणजे आपण वेदांत शास्त्राचं मान्य करतो, बाकी शास्त्राचं कोणाचं थोडं मानते करू, कोणाचं कमी करतो, आहे ना. ते
समजा वेदांत शास्त्र म्हणेल की याचं थोडं मान्य करत तेवढंच मान्य करू, ते मला याचं कतही मानायचं नाही तर आपण कतही मानित नाही. फक्त वेदांत शास्त्रानं आपल्याला आश्वासन काय दिलंय की तुम्हाला मी जिवंतपणे दुःख खलास करून देतो. कोण म्हणाले? फक्त वेदांत शास्त्र म्हणाले, अध्यात्मशास्त्र म्हणाले, योगशास्त्र असं म्हणीनं झाले. त्याशी बाबा थोडं राग आलता. आपण म्हणलं आता आपण आपल्या गिरायकाला पटविणार का? त्याला पटवू लागलो त्या माणसाला. आपण आपलं सिद्धांत मांडू लागलो. आपण म्हणलं योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाजे. मग ते परमान देव सांगायला गीतेमध्ये असं तसं 6वा अध्याय आहे. आता आम्हाला का माहीत नाही, सगळं माहीत आहे. आणि ते बी आता अलीकडे मला अलीकडे काहीच बोलू नको, तू यालाही पुढे गेली ते उगं कामाशी काम बोल बाबा. आहे तो आला म्हणून तुला मान ठेवतो आम्ही. आहे नाही तर आमच्या इथं कोणी बिमार नाही काय नाही, सगळे कसे येतं निरोगी येतात. आहे ना, सगळे कसे आहेत. आता आत्मा कसा आहे, आता कोण याच्यामधला आत्मा म्हणत नाही, एखादं सोडून द्या. आहे ना, गळीत मळीत असाल ते तरी उठता बसता म्हणत असेल कवा तरी. म्हणजे जवळजवळ आमच्या इथं सगळे कसे येतं निरोगी, आणि कोणाला मृत्यू बी नाही. मग योगामध्ये पतंजली मेले, कशानं मेले? रोगानं मेले. आहे की आता इथं तर रोगी कोणी नाही, मरणार बी कोण नाही. आता उगं तू आला म्हणून ठेव मान ठेवायचा थोडा लगे. आहे की नाराज कशाला करायचं. म्हणून आपण वेदांत शास्त्राची शिवगर्जना, शिवगर्जना या शब्दाचा अर्थ तुमची पुरी दुःखाची निवृत्ती करणार, तुम्हाला अमर पदाला नेऊन टेकविणार असं कोणतं शास्त्र आहे? फक्त वेदांत शास्त्र. म्हणून याला शिवगर्जना म्हटलेलं, याला शिवाची गर्जना आहे. आता प्रत्येक जण म्हणाले मी तुला मोक्ष देतो, केव्हा देतो? मेल्यावर. आता या लबाडाचं अवतान काय खरं आहे? या लबाडाचं अवतान काय खरं आहे? नाही भेटला कोणाला फोन करावं. आता समजा मेलं समजा, आणि समजा मोक्ष नाही भेटला, आता कोणाला फोन करावं? म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांना खंडन केलं नाही याचं. मोक्षे मेल्या पाठी आम्हाशी होईल, मोक्षे मेल्या पाठी आम्हाशी होईल. पाठी आम्हाची होईल, मोक्ष मेल्या पाठी आम्हाची होईल. आयचे जे म्हणतील प्रकाश
कोणतं रे वेदांत शास्त्र. हे बघा, तुम्हाला कुठल्याही प्रकारची वेदांत शास्त्राकडून हानी नाही बरं का. कुठल्याच प्रकारची वेदांत शास्त्रापासून काय नाही हानी, कुठलीच नाही. लक्षात, कुठलीच हानी नाही. एक तुमचा पैसा 5 पैसे खर्च होणार नाही. काय होतील ते तुमच्या ग्रंथाला होतील खर्च. पुन्हा तुम्हाला उदबत्तीचा खर्च नाही, फुलाचा खर्च नाही, साखरेचा खर्च नाही, प्रसादाचा खर्च नाही. कुठं भटकंती काही नाही कुठं ना बरं का. आता काहीच नाही त्यामध्ये. आणि जिवंतपणे शाश्वत फल आहे. कवा जिवंतपणे हे शरीर असताना तू मोक्ष सुखाचा अनुभव घेऊ शकतोस. याच देहामध्ये, याच देही, याच डोळा पाहे मुक्तीचा स्वभाव. या देहामध्ये असं कोणतं शास्त्र तयार झालंय की या जिवंतपणे मोक्ष देणार? दाखव एक तरी शास्त्र. कर्म दाखव, उपासना दाखव, दाखव. या देहामध्ये जिवंतपणे मोक्ष देणारं शास्त्र कोणतं? ना योगशास्त्र आहे. आता लय झालं योगशास्त्र. स्टेप कुठून आहे? समाधीपासून. समाधी म्हणजे वरतीची स्थिरता. वरतीमध्ये जे आले का वरतीच्या पलीकडे गेले? आता हे माहीत नाही म्हणून आपलं डोळे फुळे झाकलेले, फुसकाऱ्या मारल्या, लोकांना वाटते काय व्हाले की इथं काही होईन झाले, काही होईना. अरे मुळात किंवा भ्रम वाढायला गबाळ्या. तुला कवा कळली गोष्ट? तिथं देहबुद्धी वाढायली का आत्मबुद्धी वाढायली? जेव्हा माणूस प्राणायाम करतं, शरीराला मी म्हणून करायले का आत्मा मी म्हणून करायले? म्हणजे तुझी देहबुद्धी वाढायली का कमी व्हायली? हे कळायलंय का? काय काय कळायले? मला रोग होऊ नये म्हणल्या बुद्धी कोणीकडे आली? कळालं काय? नीट कळालं? बरं झालं. मग हे सगळं भ्रम वाढणारं आहे का कसं आहे? पण हे बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नाहीत म्हणून आपण चल वाढू द्या, वाढणार आता काय करायचं आपल्याला, आपला वाढू नये बस झालं. अरे मी पहिलाच निरोगी पक्क कर की, हे चांगलं पक्क करणं. कशाला नाश्त्या शरीराच्या नादी लागतो? बरं नाशक ठेवून किती दिवस ठेवणार आहे तू? नाशक दूध भगवण्यात किती दिवस ठेवणार आहे अंदाजा? नाही अंदाजा किती दिवस ठेवायचा? कुठं हे तसं हे नाशक तरी काय करतो ठेवून याला? याच्यातून लवकर फेकून दे, बाहेर निघ जरा, लवकर जरा आपल्या स्वरूपा स्थितीमध्ये जा. तू कुठं नादी लागलाय नाशकाच्या? फक्त त्याला कथा वेदांत काही करायचं तुम्हाला. जप नाही, तप नाही, अनुष्ठान नाही, कोणाला पाणी घालायचं नाही, तुमच्या मूडवर आहे, कोणाच्या पाया पडायचं नाही. याच्यापेक्षा मी तर म्हणतो आळशी माणसाचा पर्व का आहे? पहिलंच आळशी असावं. फक्त त्याला एक काम करावं, श्रवणा करता आळस करून. कशा करता? काही काळ श्रवणा करता आहे बरं का, लक्षात घ्या. तेवढाच आळस त्यानं काढावं. बाकी तू कुठेही आळस कर, फक्त श्रवणा करता आळस. आता जन्य श्रवणापासून तुला ज्ञान मिळणार आहे. ज्ञानाचा श्रवणाचा कोणता संबंध आहे? जन्य जनक भाव संबंध आहे. श्रवण जर तू बुडीलं तर मग मात्र तू गेला का, मात्र इकडून बी गेला आणि तिकडून बी गेला. पूर्ण आत्मज्ञानच व्हावं लागतंय. आणि आत्मा काय एवढा असा डोळ्याला दिसणार आहे काय? एवढा सूक्ष्मामध्ये सूक्ष्म आहे. सगळ्यात सूक्ष्मतेचं टोक म्हणजे मी आहे. मी पेक्षाही मी सूक्ष्म आहे, लक्षात घ्या. एवढी वृत्ती काय व्हावं लागणार आहे? सूक्ष्म व्हावं लागणार आहे. म्हणून तर स्थूल माणसाला या गोष्टी का कळत नाही? त्याची बुद्धी सूक्ष्म नसती.
त्याला उगं ढोवळ ढोवळ सांगितलेलं कळतंय, तर त्यांना काय होणार आहे? इथं तर सूक्ष्म व्हायला पाहिजे ना. म्हणून फक्त वेदांत शास्त्र आहे, बाकी काही कर जाऊ नका, श्रवण कर जा फक्त. काय जप करू नका, तप करू नका, काही गरज बी नाही त्याची आपल्याला. आता असं म्हणजे समाजात महाराज म्हणाले हे करू नका, ते करू नका, ते करू नका, ते करू नका. अरे तुला करायची गरज नाही म्हणून सांगायलो. करणं श्रवण करणं, तुला गरज कशाची? रात्रंदिवस करणं श्रवण, तुझं ज्ञान वाढत. श्रवण देतं सोडून बोंबला थेंडगा घेऊन कुठे फिरत आहे? तिकडे कशाला गेलता, हे घेऊन गेलता? पैशाच्या बरबाद्या, आयुष्याच्या बरबाद्या, कुठं सुख नाही, काही नाही. तेवढं संत संग करतो. काय कर? वाटी वळणं बंद कर, तेल तूप खाजाय, कजाल जाय. उगं तेल जाळ तूप जाळ, तेल जाळ तूप जाळ, तीळ जाळ गुळ जाळ, काम करू तशी ठेव. तिळ तुप जाळेल काम क्रोध तैसे साधका करता. फक्त तुम्हाला नेहमी कामून म्हणालो घडी घडी की बाबा इकडं साधू होऊन येत जा इकडं. का तर हे साधूचाच परमार्थ आहे. का तर इथं कर्माचं खंडन आहे, उपासनेचंही काय खंडन आहे. लौकिक भागाचं सगळं सणासुदी सगळं खंडन असतात. का तर याला पुढी घेऊन जात आहे लवकरात लवकर लगेच. याला मुक्कामाला न्यायचे पुढी आहे ना. याला जरी खेळीत बसलं तर यानं केव्हा इथंच मरून जातं येतं. त्याला देव बी कळना, धर्म बी कळना. म्हणून याला एवढा भाग कट करून काय नेले, लवकरात लवकर पुढे नेले श्रवणामध्ये. म्हणून साधकानं फक्त श्रवण करायचं, बाकी लोकांनी करू द्या ना. लौकिक भाग आहे ते करणार. आपण काय बोलतो, त्यांच्यामुळं आपण त्याच्यामध्ये मिसळायला लागलो. मग आपला ऱ्हास व्हायला. त्यांना तर मोक्ष नकोच आहे. बाकी संसार लोकांना मोक्ष पाहिजे का? त्याला भोग पाहिजे का मोक्ष पाहिजे? भोग पाहिजे. मग त्यांच्या नादाला लागून आपलं जमते का? नाही, आपल्याला मोक्ष पाहिजे. म्हणून ते भोगाच्या गोष्टी करायच्याच नाहीत आपण. अशी गोष्ट, असा फरक असतो. हे सामान्य माणसाला लवकर कळत नाही. कळायला बराच वेळ लागतं. 12-12 वर्ष लागली कळायला आम्हाला. एवढी तर आमच्या बुद्ध्या चतुर येतात. तरी बी आणखीन मेळ लागण झालाय. किती? हां 12. आता हे दुसरं 24 वर्षाला काही कळलं आता. अवधूत चिंतन